मेडिकल कॉलेजला जॉबला होते कोरोनाच्या वेळेस. मी प्रेग्नन्सी लिव्हसाठी घरी थांबले होते. त्याच्यानंतर माझ्या मुलीचं ऑपरेशन झालं. त्याच्यानंतर मी जॉबला येण्याचा प्रयत्न केला, पण 5 महिने झालं जागा असून पण मला जॉबला घेतलं नाही. वेकेन्सी नाही आहे, तुम्ही कॉन्ट्रॅक्टदारशी संपर्क करा असं बोललं जातं. कॉन्ट्रॅक्टदार बोलतात की तुम्ही साहेबांशी बोला. आता 5 ते 6 वेळा येऊन गेले. मी कॉन्ट्रॅक्टदारांना 5 ते 6 महिने झालं फोन करते. त्यांचा प्रतिसाद असा आहे की जागाच नाही बोलतात. ताईंनी सांगितलंय, आश्वासन दिलंय आता होईल थोड्या दिवसात म्हणून. बघू आता. तुमचा प्रॉब्लेम तुम्ही सांगितला, मेडिकल इश्यू सांगितला, काय नक्की मेडिकल इश्यू? माझ्या मुलीचं ऑपरेशन झालेलं आहे पोटाचं. जवळपास तिला काळजापाशी गाठ होती. त्यामुळं आता मी ऑपरेशन झाल्यानंतर जॉबसाठी अप्लाय करते. इथं जागा असूनही तुम्हाला संधी उपलब्ध दिली जात नाही आणि दिली गेली नाहीये. एवढ्या दिवस होती वेकेन्सी. माझं शिक्षण झालं असताना पण मी शिपाई किंवा क्लार्कसाठी तुम्हाला जागा मागते किंवा तुम्ही मला खालचं पद द्या कुठलंही चालेल मला. या संदर्भात तुम्ही इथं कुणाला भेटला होता? मी सर्वांना भेटले आहे, सगळ्यांना अर्ज केला. तुमचं शिक्षण किती आहे? माझं ग्रॅज्युएशन झालं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.